थांब हळू. आई, मी ना तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट आणलंय. मी तुझ्यासाठी साडी आणली आहे आणि तू आत्ता मला नेसून दाखवणार आहेस. अगं हो दाखवते, पण साडी तर दाखव आधी. तुझा फेवरेट रंग आणलाय मी. अहो तुमची भीतीच नाहीये. हे माझं मत नाहीये, हे सासूबाईंचं मत आहे. अनन्याताई, वेदा तुम्हाला बोलवते, चला ना. अनन्याताई, मीरा, गेले काही दिवस तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवून आहात. आठवेल. हे बघा, मला खात्री आहे की हा योगायोग नाहीये. तुम्हाला ती गोष्ट अचानक आठवण्यामागे आणि आता पूर्णपणे न आठवण्यामागे काहीतरी कारण नक्कीच आहे. प्लीज तुम्ही प्रयत्न करा ना. हो, करतो मी प्रयत्न. वेदा कुठे आहे? अहो, ते आज अनन्याताई आल्यात ना, तर वेदा म्हणाली की मी आज त्यांच्यासोबत झोपणार आहे. चला, ॲटलिस्ट वेदाचं टेन्शन नाही. मीरा, अगं किती टेन्शन घेतलंयस. त्या मंजिरीचं बोलणं एवढं मनावर घेऊ नकोस. ती आता स्वतः घाबरलीये आणि उगाच आपल्याला घाबरवतीये. खरं तर आपला मनोबल कमजोर करायचा प्रयत्न करतेय ती, बाकी काही नाहीये. पण ठीक आहे, तू जर एवढी अस्वस्थ आहेस तर आपण रिस्क घ्यायला नको. मी तिच्यावर लक्ष ठेवते. येते मी. ठीक आहे. काय ठीक आहे? कोणाशी बोलतेस? तुमच्याशी. ठीक आहे, टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाहीये. अनन्याताई आहेत ना वेदासोबत. हे बघ, मगाशी अनन्यासोबत जे झालं त्याचा जर विचार करत असशील तर नको करूस. ती एका मोठ्या ट्रिपवरनं परत आली आहे, दमली असेल, म्हणून तिची चिडचिड होत असेल. मी ओळखतो तिला. काही वेळ ती राग धरून बसेल, आपल्याला इग्नोर सुद्धा करेल, पण आपल्याशी बोलायला सुद्धा तीच स्वतःहून येईल. बघ तू. आय नो हाऊ. अहो, काहीतरी अघटित घडते. आपण जाऊयात. वेदा, आम्ही आलो, लगेच आलो. हा, चल. ए, तुम्हाला ही पेटी हवी होती ना? घे घे की. नाही, ठीक आहे. मला सांगा, तुमचा माझ्या पेटीतून काहीतरी चोरण्याचा प्लॅन होता ना? मग चोरलं नाही? काय अंबिका, तुझ्याकडे पंचमहाभूतांची शक्ती असून त्याचा काय उपयोग? शून्य. असं जगण्यापेक्षा ना पाण्यात बुडून मेलेलं बरं. आत्या, असं काय करतेस तू? आता
प्लीज असं करू नकोस ना, मला खूप भीती वाटते. आत्या आत्या प्लीज असं करू नकोस ना आत्या. सावकाश. वेदा, वेदा दार उघडशील का बाळा? बाबा ही कडी ना उघडतच नाहीये. अच्छा मला सांग, अनन्या त्या कुठे आहे? बाबा अनन्या आत्याचं तोंड पाण्यात बुडालंय आणि आणि ना ती बाहेरच येत नाहीये. भीती वाटेनाशी झाली ना. आज असं काहीतरी घडेल की तुम्हाला कायम माझी भीती वाटत राहील. बाळा एकदा प्लीज दार उघडायचा प्रयत्न कर ना. हा बाबा कडी नाही उघडत आहे. अच्छा ठीक आहे तू रडू नकोस, आम्ही आहोत इकडेच. आम्ही येऊ आत, तू काळजी करू नकोस. बाबा लवकर या ना आतमध्ये. मी बाल्कनीतून आत जायचा प्रयत्न करतो. ठीक आहे वेदा मी येतोय. हा वेदा, वेदा बाळा, हे बघ घाबरू नकोस. तू आत्याकडे जा बरं. बाबा येत आहेत हा बाल्कनीतून. वेदा. ताई, अगं कुठे आहेस तू? तुझी इथे जास्त गरज आहे अगं. वेदा.